స్వాగతం। ఈ రోజు భైంసా టౌన్‌లోని కాంగ్రెస్ పార్టీ కార్యాలయంలో ముథోల్ నియోజకవర్గం కాంగ్రెస్ పార్టీ ఇన్ఛార్జ్ మాజీ ఎమ్మెల్యే శ్రీ భోస్లే నారాయణరావు పాటిల్‌కి తనూర్ మండలంలోని మోగ్లీ గ్రామంలో కృష్ణా టెంపుల్‌కి 40 లక్షల నిధులు మంజూరు చేసినందుకు ధన్యవాదములు తెలిపారు। पहिला 10 लाख व्याजानं उचलून भरल्या होत्या ते आम्हाला आत्तापर्यंत सँक्शन झालं नाही। परवा पाटलापाशी पुरं आम्ही फाईल घेऊन आल्याने 20-25 लोक आम्हाला फ्रीमध्ये करून दिलेत पाटील आणि काँग्रेस गव्हर्नमेंट आल्यानंतरच हे काम झालं आहे आम्हाला। आज आमच्या मुळी गावामध्ये आज काँग्रेस गव्हर्नमेंट आल्यानंतरच आम्हाला कृष्ण मंदिरचं सँक्शन झालं आणि पाटलाकडे आम्ही 20-30-25 लोक असं फाईल घेऊन आल्यानंच आम्हाला हे सँक्शन झाले म्हणून आम्ही सगळे मुगळी ग्रामी आम्ही खुश आहोत पाटलावर। आज आमच्या बेलतोडा गावी श्रीकृष्ण मंदिर करता पैसे न बांधता पाटील साहेबाला सांगल्यानंतर 2 महिन्यामध्ये आम्हाला 1 रुपया न बांधता 30 लाख रुपयाची प्रति सँक्शन केले। याच्या अगोदर TRS गव्हर्नमेंटमध्ये 4 वर्ष झालं तर मी ते पैसे बांधलं तर मी त्याला कुणाला आजपर्यंत सँक्शन आलं नाही। गव्हर्नमेंट आल्यानंतर काँग्रेस गव्हर्नमेंट आल्यानंतर लगेच पाटलातर्फे आम्हाला 30 लाख रुपयाचं कृष्ण मंदिर सँक्शन आलं आहे। त्याच्याबद्दल पाटलाला आमच्यातर्फे धन्यवाद। आणि पहिला 10 लाख व्याजानं उचलून भरल्या होत्या ते आम्हाला आत्तापर्यंत सँक्शन झालं नाही। परवा पाटलापाशी पुरं आम्ही फाईल घेऊन आल्याने 20-25 लोक आम्हाला फ्रीमध्ये करून दिलेत पाटील आणि काँग्रेस गव्हर्नमेंट आल्यानंतरच हे काम झालं आहे आम्हाला। आज आमच्या मुळी गावामध्ये आज काँग्रेस गव्हर्नमेंट आल्यानंतरच आम्हाला कृष्ण मंदिरचं सँक्शन झालं आणि पाटलाकडे आम्ही 20-30-25 लोक असं फाईल घेऊन आल्यानंच आम्हाला हे सँक्शन झाले म्हणून आम्ही सगळे मुगळी ग्रामी आम्ही खुश आहोत पाटलावर। आज आमच्या बेलतोडा गावी श्रीकृष्ण मंदिर करता पैसे न बांधता पाटील साहेबाला सांगल्यानंतर 2 महिन्यामध्ये आम्हाला 1 रुपया न बांधता 30 लाख रुपयाची प्रति सँक्शन केले। याच्या अगोदर TRS गव्हर्नमेंटमध्ये 4 वर्ष झालं तर मी ते पैसे बांधलं तर मी त्याला कुणाला आजपर्यंत सँक्शन आलं नाही। गव्हर्नमेंट आल्यानंतर काँग्रेस गव्हर्नमेंट आल्यानंतर लगेच पाटलातर्फे आम्हाला 30 लाख रुपयाचं कृष्ण मंदिर सँक्शन आलं आहे। त्याच्याबद्दल पाटलाला आमच्यातर्फे धन्यवाद।